कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार 19 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या ही जोरात ओरडते, गाडी थांबवा, मला तुमच्या सगळ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. नंदिनी विचारते, काय झालं काव्या, काय बोलायचंय तुला महत्त्वाचं? पार्थ गाडी थांबवतो. काव्या म्हणते, तुम्ही तिघे गाडीच्या खाली उतरा, मला तुमच्या तिघांशी महत्त्वाचं बोलायचंय. तर नंदिनी तिला समजावून सांगते, आता येथे कशाला, आपण घरीच जाणार आहोत ना, मग घरी गेल्यावर बोलूया. तर काव्या चिडून म्हणते, घरी नाही बोलू शकत मी, तेथे सगळ्यांच्या नजरा आपल्यावर असतात आणि मला जे काही बोलायचंय ते येथेच बोलायचंय. पार्थ हा जीवाला म्हणतो, जीवा खाली उतर, तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय, आपण ऐकून घेऊया. तर जीवा चिडून म्हणतो, मी नाही उतरणार, मला घरी जायचंय, सगळे आपली वाट पाहत असतील, तिला जे काही सांगायचं असेल ते ती घरी सांगेल. काव्याला खूप राग येतो. ती एकटीच गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते, जा तुम्ही तिघे, पण मी येथेच थांबणार, मी नाही घरी येणार. त्यामुळे सर्वांचाच नाईलाज होतो. पार्थ चिडून म्हणतो, जीवा उतर खाली, तिला जे काही बोलायचंय आपण ते ऐकून घेऊया. एक एक करून सगळे गाडीच्या खाली उतरतात आणि काव्या काय सांगणार याचीच वाट पाहू लागतात. तर इकडे काव्या आणि नंदिनीची आई ही घरी खूप अस्वस्थ असते. तिला आठवतं की काव्या आपल्याला काय म्हणाली. काव्या आणि जीवा या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ते आपल्याला समजलं. आपली काव्या किती दुःखी आहे हा सगळा विचार करून तिला खूप स्ट्रेस येतो आणि चक्क तिच्या छातीत दुखू लागतं. तिला हार्ट अटॅक येतो. तिच्या हातातील पाण्याचा तांब्यासुद्धा खाली पडतो. हा आवाज ऐकून धनंजय तेथे धावत पळत येतो आणि विचारतो, काय झालं तुला? परंतु आई खाली कोसळते. इकडे काव्या ही सगळ्यांना सांगते की मला हे लग्न मान्य नाहीये, मला घटस्फोट घ्यायचा आहे. पार्थ म्हणतो, हे तर तू आधीच सांगितलंय, आम्हाला सगळ्यांना ते मान्य आहे, तुला अजून काही सांगायचंय का? तर काव्या म्हणते, हो, मला आणखीन काहीतरी सांगायचंय, मला घटस्फोट घ्यायचा आहे, याला अजून काहीतरी कारण आहे. हे ऐकून जीवाला मोठा धक्काच बसतो. परंतु तेवढ्यात नंदिनीचा फोन वाजू लागतो. नंदिनी म्हणते, बाबांचा फोन आलाय. काव्या म्हणते, आपण घरी पोहोचलो की नाही हे विचारायला फोन केला असेल त्यांनी, आधी माझं ऐकून घे, मग त्यांचा फोन उचल. परंतु नंदिनी तिला समजावून सांगते, आपण घरी पोहोचलो की नाही हे विचारायचं असतं तर आईने फोन केला असता, बाबांनी नाही, त्यामुळे मला फोन उचलू दे. नंदिनी ही फोन उचलते. तर तिकडून बाबा सांगतात की तुमच्या आईला हार्ट अटॅक आलाय, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो. नंदिनी या तिघांना ही गोष्ट सांगते तेव्हा काव्याच्याही पायाखालची जमीनच सरकते. सगळे गाडीत बसतात आणि हॉस्पिटलकडे जायला निघतात. तर इकडे मानिनी ही एरझऱ्या मारत असते. अजून ही मुलं आली कशी नाहीत याचीच काळजी तिला वाटत असते. तेवढ्यात रम्या आणि आत्या तेथे येतात. मानिनीला असे एरझऱ्या घालताना पाहून त्यांना खूप आनंद होतो. आत्या म्हणते, चल आपण तिला भडकूया. या दोघीही मानिनीजवळ येतात. तेव्हा आत्या ही मानिनीला म्हणते, असंच असतं लग्न झाल्यावर, एकदा का मुलांची लग्न झाली की ते आईला विसरतात. पाहिलं ना, तुझी दोन्ही मुलं सासूरवाडीला गेली, तुला साधा फोन करून कळवलंही नाही. आता एवढी रात्र झालीये तरी त्यांनी तुला काही कळवलं नाही, अजूनही घरी आली नाहीत. पुढे जाऊन असं होईल की पार्थ हा बायकोला घेऊन मस्त आईस्क्रीम खायला जाईल आणि जीवा हा बायकोला घेऊन फिरायला जाईल आणि बिचारी आई ही घरीच राहील. हे ऐकून मानिनी हसू लागते आणि म्हणते, ताई, मी काय तुम्हाला खाष्ट सासू वाटले का? जर असं झालं तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच वाटणार नाही. माझी मुलं आणि सुना खुश आहेत, एकमेकांच्या संसारात रमलेत, त्या दिवसाची वाट तर मी पाहतेत आणि तुम्ही नका काळजी करू, ते लवकरच घरी येतील. असं म्हणून मानिनी तेथून निघून जाते. आत्याला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, या मानिनीला कितीही फुगवलं, तिला कितीही भडकवलं तरी काहीच फायदा होत नाही. रम्या तिला समजावून सांगते, आई जाऊ दे ना, त्या नाही भडकल्या, परंतु काव्याचा भडका मात्र नक्कीच उडेल, कारण मी तिला तिच्या लग्नाचे फोटो पाठवलेत आणि ते पाहून ती चांगली चिडणी असणार, एवढं मात्र नक्की. इकडे सगळेजण हे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. नंदिनी आणि काव्या बाबाला विचारतात, बाबा असं कसं झालं, आईला अचानक छातीत कसं काय दुखायला लागलं? बाबा सांगतात, तुम्ही घरून गेल्यानंतर ती मला अस्वस्थच वाटत होती, अचानक तिच्या छातीत दुखायला लागलं, आता ती ICU मध्ये ॲडमिट आहे. बाबा हे पार्थ आणि जीवाची माफी मागतात की आमच्यामुळे तुम्हाला येथे यावं लागलं. तर पार्थ म्हणतो, बाबा माफी काय मागताय, आपण एक फॅमिलीच आहोत आणि अशा वेळेस फॅमिलीच एकत्र असते ना. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात
की त्यांना स्ट्रेसमुळे माइल्ड हार्ट अटॅक आला आहे. आता त्यांची कंडिशन स्थिर आहे, परंतु त्यांना कोणताही स्ट्रेस यायला नको याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं, नाहीतर परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते, असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. सगळ्यांना खूप काळजी वाटते. नंदिनी रडत असते, तर काव्याला आठवतं की हे सगळं आपल्यामुळे झालंय. जीवा आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे हे जेव्हा आईला समजलं, त्यामुळे ती किती रडली होती, किती दुःखी झाली होती. त्याचाच तिला स्ट्रेस आला असणार, त्यामुळेच तिला हार्ट अटॅक आला असेल असं काव्याला वाटतं. इकडे मानिनी ही अजूनही झोपलेली नसते. विक्रम तिला विचारतो, काय झालं, मुलं घरी येईपर्यंत तू झोपणार नाहीयेस का? तर मानिनी म्हणते, तसं काही नाहीये, परंतु तुम्हाला सगळी परिस्थिती तर माहीतच आहे ना. त्यात ताईसुद्धा म्हणाल्यात की मुलांनी तुला साधा फोनही केला नाही. मी मुलांना एक फोन करून पाहू का? विक्रम तिला समजावून सांगतो, हो कर ना, त्यात काय विचारायचं. मानिनी ही पार्थला फोन करते. पार्थ फोन उचलतो. मानिनी विचारते, निघालात का तुम्ही? तर पार्थ सांगतो, हो आम्ही निघालोच होतो, परंतु अचानक बाबांचा फोन आला की आईंना माइल्ड हार्ट अटॅक आलाय, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय. हे ऐकून मानिनीला जबर धक्काच बसतो. ती विचारते, हे अचानक कसं झालं? आम्ही तेथे हॉस्पिटलमध्ये यायला हवं का? तर पार्थ सांगतो, नाही, आता खूप उशीर झालाय, तुम्ही उद्या या. तेव्हा विक्रम विचारतो, काय झालं? मानिनी त्याला झालेलं सगळं प्रकरण सांगते. त्यामुळे विक्रमलाही मोठा धक्काच बसतो. विक्रमसुद्धा म्हणतो, आपण उद्या सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊया. तर इकडे नंदिनी, काव्या, धनंजय हे खूप टेन्शनमध्ये असतात. धनंजय रडू लागतो की मानिनीला असं कसं झालं? ती आज तुम्ही येणार म्हणून किती खूप खुश होती. तिने तुमच्यासाठी सगळं बनवलेलं होतं, तुमच्या आवडीचे पदार्थ, तुम्हाला जसं आवडेल तसं राहायचं, तसं करायचं असं तिने ठरवलं, आणि अचानक हे सगळं घडलं. तिला कुणी काही सांगितलं असेल का? काव्या ही तिच्यावर चिडचिड करत होती. काव्या असं काही नाही बोलली ना, ज्यामुळे तिला हा सगळा त्रास झाला. नंदिनीला सुद्धा हा संशय येतो. काव्या हे सगळं ऐकते आणि खूप दुःखी होते. माझ्यामुळेच आईला असा त्रास झाला, त्यामुळे तिला वाईट वाटतं. तेवढ्यात पार्थ औषधं घेऊन येतो, कॉफी घेऊन येतो. धनंजय त्याला विचारतो, याचे किती पैसे झाले? पार्थ म्हणतो, बाबा असं का विचारताय, आपण फॅमिली आहोत ना. तेव्हा जीवा हा सुद्धा काव्याला कॉफी देतो. काव्याला आठवतं की आपण दोघे डेटवर जायचो, एकमेकांच्या आवडीची कॉफी प्यायचो. हे सगळं आठवून ती खूप दुःखी होते. तेव्हा काव्या ही आईला भेटायला ICU मध्ये येते आणि आईची माफी मागते की आई, हे सगळं माझ्यामुळे घडलंय ना, माझ्यामुळे तुला एवढा त्रास झालाय ना. आई म्हणते, असं नको बोलूस, तू त्या तिघांना सगळं काही सांगितलंस का? काव्या म्हणते, नाही, मी काही सांगणार इतक्यात बाबांचा फोन आला की तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, त्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं. त्या तिघांना मी काहीच सांगितलं नाही. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या आईला म्हणेल की मला जीवाशी लग्न करायचंय, तर आई तिला समजावून सांगणार, यासाठी तुला 3 लोकांची मनं वळवावी लागतील, आणि त्याचबरोबर नंदिनीचं लग्न हे दुसऱ्यांदा मोडेल. आजपर्यंत तिने किती लोकांची संसारं सावरलीत, परंतु तिचं दुसऱ्यांदा लग्न मोडणार. त्याच वेळेस नंदिनी तेथे येईल आणि विचारेल की तू आईला काय सांगत होतीस? काव्या म्हणेल की मी घटस्फोट घेणार आहे हे सांगत होते, आणि माझं. तेव्हा नंदिनी विचारेल, तुझं काय? मग आता जीवावरच्या प्रेमाबद्दल काव्या नंदिनीला सांगणार का? आईची तब्येत सुधारणार का? हे सगळं तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.